नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रथम सत्राची नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। यातील प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण अतिशय तज्ञ शिक्षकांच्याकडून या ठिकाणी प्रश्नपत्रिका सेट करून घेतली जाते आणि हे शिक्षक यशस्वी बोर्डामध्ये काम करणारे आहेत। मग मॉडरेटर असो, चीफ मॉडरेटर असो, परीक्षक असो, अभ्यासक्रम मंडळामध्ये असो, त्यामुळे साहजिकच चांगल्या प्रश्नांचा निकष लावूनच या ठिकाणी प्रश्नांची निवड केली जाते। प्रश्न पहिला ए, अचूक पर्याय निवडून त्यासमोर चौकटीत लिहा। या ठिकाणी त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत। एरिया त्रिकोण ABC, एरिया त्रिकोण DEF बरोबर एकास 2 असून AB 4 आहे, तर DE ची लांबी किती? या ठिकाणी हे जे दोन त्रिकोण आहेत ते समभुज त्रिकोण आहेत। समभुज त्रिकोण या ठिकाणी समरूप असतात आणि दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात। आणि दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय आहे की दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते। म्हणजे या ठिकाणी एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण DEF बरोबर 1/2 आहे आणि हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या म्हणजे AB वर्ग भागिले DE वर्ग, AB वर्ग भागिले DE वर्ग। आपल्याला अचूक पर्याय शोधण्यापर्यंत या ठिकाणी छोटीशी मांडणी आवश्यक आहे, ती लिहिलेली आहे। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एकास 2 दिले, ते दोन त्रिकोण समरूप आहेत। ABला पहिलं दुसरं अक्षर, ABला संगत बाजू DE आहे आणि संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर AB वर्ग भागिले DE वर्ग। 1/2 बरोबर AB दिले 4, 4चा वर्ग 16 भागिले DE वर्ग। या ठिकाणी DE वर्ग बरोबर त्रिकस गुणाकार 16 गुणिले 2, DE वर्ग बरोबर 16 गुणिले 2, DE वर्गाचं वर्गमूळ DE 16चं 4 आणि 2चं वर्गमूळ 2, DE 4 वर्गमूळ 2 आहे। म्हणून अचूक पर्याय या ठिकाणी 4 वर्गमूळ 2 D आहे। ओके, त्यानंतर एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमूळ 2 सेमी आहे, तर त्याची परिमिती काढा। परिमिती 10 40 वर्गमूळ 2 20 सेमी 40 सेमी पर्याय दिलेले आहेत। आपल्याला माहिती आहे, आपण एक सूत्र लक्षात ठेवायचं, चौरसाची बाजू बरोबर कर्ण भागिले वर्गमूळ 2 सूत्रच आहे, कारण एकरूप बाजूंची लांबी, कर्णाची लांबी एकरूप बाजूंच्या वर्गमूळ 2 पट असते। म्हणजेच या ठिकाणी कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमूळ 2, 45 45 90 मापाचं प्रमेय आहे। कर्ण एकरूप बाजूंच्या वर्गमूळ 2 पट असतो, म्हणजेच बाजूची किंमत काढताना कर्णाला भागिले वर्गमूळ 2 आलेला आहे। या ठिकाणी बाजू बरोबर कर्ण दिलेला आहे 10 वर्गमूळ 2, 10 वर्गमूळ 2 भागिले वर्गमूळ 2 हे आहे सूत्रातलं। वर्गमूळ 2ला वर्गमूळ 2 गेल्यामुळं बाजू आपल्याला 10 मिळालेली आहे आणि बाजू 10 आहे म्हटल्यानंतर चौरसाची परिमिती 4 बाजूंची बेरीज, 4 ही बाजू समान असतात, म्हणून 10 चौक 40। या ठिकाणी परिमिती 40 सेमी, अचूक पर्याय D। पुढचा आहे, केंद्र O असलेल्या वर्तुळाचा कंस ACB मध्ये कोन ACB अंतर्लिखित केला आहे। जर माप कोन ACB बरोबर 65 अंश, तर माप कंस ACB चुकून कोण झालेलं आहे, माप कंस ACBचे माप किती? या ठिकाणी आकृती सर्वसाधारण अशी आहे, या वर्तुळामध्ये कोणता कोन आहे, तर ABC हा अंतर्लिखित केलेला कोन आहे, ACB आहे। ओके, इथं आपण ACB करूया। ACB हा कंस ACB मध्ये अंतर्लिखित झालेला कोन आहे आणि कोन ACBचं माप 65 अंश दिलेलं आहे। अंतर्लिखित कोनाचं प्रमेय काय आहे? अंतर्लिखित कोनाचे माप त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं आणि अंतरखंडित कंसाचं माप या कोनाच्या दुप्पट असतं। 65ची दुप्पट 130, संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 असतं। 360 मधून 130 गेले, 0 6 मधून 3 गेले, 3 3 1 म्हणून 1 गेला 2,
230 हे कंस ACB या कंसाचं माप आहे. कंस ACBचं माप या ठिकाणी 230. अचूक पर्याय नंबर डी. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त 2 स्पर्शिका काढता येतात. अचूक पर्याय नंबर 1 ए. ओके. त्यानंतर पुढं प्रश्न पहिल्यातला बी आहे. हा 4 गुणांचा प्रश्न झाला. पुढील उपप्रश्न सोडवा. हाही 4 गुणांचा आहे. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. असा प्रश्न आपल्याला माहिती आहे. 2 त्रिकोणांचा पाया आणि उंची भिन्न असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. पाया आणि उंची भिन्न असेल तर हे सूत्र आहे. पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. पाया गुणिले उंची पहिल्या त्रिकोणासाठी आणि दुसऱ्या त्रिकोणासाठी पाया गुणिले उंची 10 गुणिले 6. त्यामुळं 5 1 5, पाय 2 10, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 1 3 आणि बे 2 4. म्हणजे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे 2 त्रिकोणांचे आपल्याला मिळालेलं आहे. क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 3/4. ओके. अशा पद्धतीनं दुसरा प्रश्न आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि कोण A बरोबर 58 अंश तर P बरोबर या ठिकाणी 2 त्रिकोण समरूप आहेत. 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात. कोण Aचा संगत कोण P एकरूप असतो. संगत कोण एकरूप असतात. कोण Aचं माप जर 58 दिलं असेल तर Pचं सुद्धा 58. कोण P बरोबर 58 अंश. तिसरा आहे. आयताच्या बाजू 11 सेमी आणि 60 सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी किती. आयताच्या काटकोन करणाऱ्या बाजू या ठिकाणी 11 सेमी आणि 60 सेमी दिले आहेत. ओके. 60 सेमी आणि 11 सेमी म्हणजे 11 सेमी रुंदी आणि लांबी 60 सेमी. या ठिकाणी कर्णाची लांबी विचारलेली आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर 1 बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग अधिक आहे मध्ये 1 बाजू वर्ग 11 वर्ग दुसरी बाजू वर्ग 60 वर्ग. 11चा वर्ग 121 आणि 60चा वर्ग 3600. त्यामुळे 36 आणि 121 3721 हा कर्णवर्ग आलेला आहे. कर्णवर्गाचं वर्गमूळ कर्ण आणि 3721चं वर्गमूळ 61. त्यामुळं कर्ण 61 सेमी. ओके. पायथागोरसचं त्रिकूट पण आहे 11 60 आणि 61. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. या ठिकाणी चौकोन PQRS हा चक्रीय आहे. कोण PSR बरोबर 110 अंश तर कोण PQR किती. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात म्हणून समोरासमोरील कोणांची बेरीज 180. कोण PSR आणि कोण PQR हे सम्मुख कोण आहेत. त्यांची बेरीज 180. त्यातला एक 110 दिलेला आहे. 180 म्हणून 110 गेले 70 उरले म्हणजे PQR 70 अंश. या ठिकाणी चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात म्हणून कोण PSR अधिक कोण PQR
बरोबर 180 हा 110 आहे अधिक कोण PQR बरोबर 180 आणि कोण PQR बरोबर 180 110 पलीकडे गेला वजा 110 कोण PQR बरोबर 70 अंश अशा पद्धतीनं ओके। या ठिकाणी प्रश्न पहिला असा 8 गुणांचा झालेला आहे। प्रश्न दुसऱ्यातला ए कृती पूर्ण करा कोणते दोन, या ठिकाणी 3 असतात पैकी 2 सोडायचे असतात। 4 गुणांचा प्रश्न आहे। या ठिकाणी 4 चौकटे असतात प्रत्येकी अर्धा गुण। पुढील प्रवाह आकृती दिलेल्या सूचनेनुसार रचना करा। 5.5 सेमी लांबीचा रेख AB काढा। रेख ABचा लंबदुभाजक काढा। 3 नंबरला सूचना आहे रेख AB व लंबदुभाजक यांच्या छेदनबिंदूला M नाव द्या। रेख AB व्यास होईल असे वर्तुळ काढा। या ठिकाणी आपल्याला 5.5 सेमी लांबीचा रेख AB काढायला सांगितलेला आहे। पहा रेख AB 5.5 सेंटीमीटर ABच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन लंबदुभाजक काढायचे आहे, म्हणून ABच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती चाप मारायचा। B केंद्र घेतलेलं आहे, खाली चाप मारायचा अशा पद्धतीनं आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे कंस काढायचे। एक केंद्र घेऊन अशा पद्धतीनं आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे कंस काढल्यानंतर हे 2 छेदनबिंदू जोडून वाढवायचे आहेत। आणि या छेदनबिंदूला M नाव द्यायचे आहे। हा ABचा लंबदुभाजक आहे आणि AB व्यास होईल असं वर्तुळ काढायचे आहे। म्हणजे आपल्याला MA एवढी वर्तुळ कंपासमध्ये त्रिज्या घेतली पाहिजे आणि वर्तुळ काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ते वर्तुळ A आणि B बिंदूतून जाते आणि त्याचा AB हा व्यास होतो ओके। अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा आहे आकृतीमध्ये AB समांतर CD समांतर EF AC बरोबर 5.4 आहे, CE बरोबर 9 आहे, BD बरोबर 7.5 आहे। DF काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे। उकल आहे AB समांतर CD समांतर EF AC भागिले CE AC भागिले 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म आहे। चुकून झाले गुणाकार। AC भागिले CE बरोबर BD भागिले DF, त्यामुळे इथली रिकामी जागा CE आणि इथली BD। किमती घातलेल्या आहेत। AC 5.4 आहे, CE 9 आहे, BD 7.5 आहे आणि DF खाली काढायचे आणि मग DF बरोबर 7.5ला गुणिले 9 आणि त्याला भागिले 4। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जी काढायची आहे ती DF काढायची आहे। DF बरोबर 7.5 गुणिले 9 भागिले 5.4 दशांशाने गेलेत त्यामुळं 75 गुणिले 9 भागिले 54 9 1 9 सक 54। या ठिकाणी 3 दुनी 6 आणि 25 त्रिक 75 25 भागिले 2 म्हणजे DF बरोबर कोणत्या संख्येला 2 न भागले की तिची निमपट होते, म्हणून 12.5 12.5 अशा पद्धतीनं ओके। DFला 7.5ला गुणिले 9 आणि त्याला भागिले 5.4 म्हणजे DFची किंमत मिळते 12.5 ओके। त्यानंतर त्रिकोण ABCमध्ये तिसरा आहे। त्रिकोण ABCमध्ये B 90 मापाचा आहे। या ठिकाणी AC कर्ण 14 दिलेला आहे, AB विचारलेले आहे, B 90 मापाचा आहे, A 30 मापाचा आणि C त्रिकोण ABCमध्ये B 90 मापाचा आहे, AC 14 AB काढायचे आहे। B 90 आणि A 30 असेल तर उर्वरित तिसरा कोण C 60 मापाचा 30 60 90 मापाच्या प्रमेयानुसार AB जी बाजू आहे ती 60 मापाच्या कोनासमोरील भुजा आहे। 60 मापाच्या कोनासमोरील भुजा AB ही कर्णाच्या म्हणजे ACच्या वर्गमात 3/2 पट असते, म्हणजे वर्गमात 3 ही रिकामी जागा आहे। AB बरोबर वर्गमात 3/2 तसंच ACची किंमत 14 घातलेली आहे
आणि 2 न 14ला भागल्यानंतर बेसाती 14, ए बी बरोबर 7 वर्गमुळात 3. ओके, अशा पद्धतीनं. प्रश्न या ठिकाणी दुसऱ्यातला बी आहे. पुढील इथं 4 चौकड्या असतात. प्रश्न दुसऱ्यातल्या ए मध्ये कृती पूर्ण करा. प्रत्येक प्रश्नामध्ये 4 चौकड्या असतात. प्रत्येकी अर्धा गुण 2 गुणांचा प्रश्न असतो. 1 2 3 4 चौकड्या आपण भरलेल्या आहेत. इथं 1 2 3 आणि 4. बी आहे. पुढील प्रश्न सोडवा कोणते? 4. या ठिकाणी 5 प्रश्न असतात. 4 सोडवायचे असतात. प्रत्येकी 2 गुण 8 गुणांचा प्रश्न आहे. पहिला आहे पी केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील यम बिंदूतून स्पर्शिका काढा. प्रथमतः 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं अचूक. पहा 3.2 ओके. 3.2 सेमी त्रिज्या घेतलेली आहे. वर्तुळ काढतोय. वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळावर बिंदू पी केंद्र असणार वर्तुळ आहे. वर्तुळावरती यम बिंदू घ्यायचा आहे आणि यम बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे. पी आणि यम वर्तुळ केंद्राचा वापर करून पी आणि यम जोडून वाढवायचे आहेत. आणि मग यम केंद्र घ्यायचा. विशिष्ट अंतर वर्तुळ कंपासमध्ये घेतलेलं आहे. यम केंद्र घेऊन एम या किरणाच्या दोन्ही बाजूला खुणा करायच्या. पहा या खुणा 2 आहेत. पहिली खूण केंद्र घ्यायची. थोडंसं अंतर वाढवलं वर्तुळ कंपासमधलं. या ठिकाणी वरती चाप मारला. ही पहिली खूण केंद्र घेऊन वरती चाप मारला. खाली चाप मारायचा. त्यानंतर दुसरी खूण केंद्र घ्यायची आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे आहेत. चाप काढायचे आहेत आणि हे 2 छेदनबिंदू जोडून वाढवायचे. साहजिकच ही यम बिंदूतून स्पर्शिका होईल अशा पद्धतीनं. ओके. ठळक जास्त असू नये, जाड असू नये. वर्तुळ आणि स्पर्शिका थोडीशी ठळक असावी. या ठिकाणी पुढला प्रश्न आहे हा 2 गुणांचा झाला. आकृतीमध्ये पी क्यू आर 90 मापाचा आहे. क्यू एन हा पी आरला लंब आहे. कर्णावर काढलेला हा शिरोलंब आहे. पी एन 9 आहे. एन आर 16 आहे. तर या ठिकाणी क्यू एनची लांबी विचारलेली आहे. खरं तर लगेच आकृती काढल्यानंतर लक्षात आले पाहिजे भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार या ठिकाणी क्यू एन हा भूमितीमध्ये आहे पी एन आणि एन आरचा. म्हणून क्यू एन वर्ग बरोबर क्यू एन हा पी एन आणि एन आरचा भूमितीमध्ये असेल तर क्यू एन वर्ग बरोबर पी एन गुणिले एन आर असते. पी एन गुणिले एन आर. क्यू एन वर्ग बरोबर पी एन आहे 9 आणि एन आर आहे 16. 9 आणि 16 पूर्ण वर्ग आहेत. त्यामुळं क्यू एन वर्गाचं वर्गमूळ क्यू एन 9चं 3 आणि 16चं 4. त्यामुळं क्यू एन बरोबर 3 चौक 12 एकक अशा पद्धतीनं. ओके. पुढचा प्रश्न आहे तिसरा. बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती? अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे. बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधलं अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या वजाबाकी त्रिज्यांच्या बेरजे इतके असते. त्रिज्यांच्या बेरजे इतके असते. म्हणून त्या दोघांच्या केंद्रामधील अंतर बरोबर 5.5 पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आणि दुसऱ्या वर्तुळाची 4.2. 5 आणि 2 7 आणि 5 आणि 4 9 9.7 सेमी. ओके. अशा पद्धतीनं. चौथा प्रश्न आहे. आकृतीतील माहितीवरून या ठिकाणी पी क्यू काढायचं आहे, क्यू पी काढायचं आहे. आकृती पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं पाहिजे एम एन पी या कोनाचा दुभाजक एन क्यू आहे
आणि कोन दुभाजकाचाच गुणधर्म आहे, कोन दुभाजकाचंच प्रमेय आहे. हा कोन यम एन पी ज्या दोन भुजाने तयार झालेल्या त्या भुजांचं गुणोत्तर एका बाजूला म्हणजे एम एन भागिले एन पी आणि हा कोन दुभाजक तिसऱ्या बाजूला क्यूमध्ये छेदतोय त्यांच्या या ठिकाणी एम क्यू आणि क्यू पी असे या ठिकाणी रेषाखंडाचे विभाजन झाले, त्यांचं गुणोत्तर दुसऱ्या बाजूला. म्हणून कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार एम एन भागिले एन पी बरोबर एम क्यू भागिले क्यू पी 25 भागिले 40 बरोबर 14 भागिले क्यू पी. हा भाग पूर्ण केलेला आहे. पी क्यू काढण्यासाठी 14ला 40नं गुणावं लागेल आणि पी क्यूला गुणिले 25 आहे ते भागिले आलेलं आहे पाठीमाग, म्हणजे पी क्यू बरोबर 40 गुणिले 14 आणि पी क्यूला गुणिले 25 ते भागिले 14 गुणिले 40ला 5 48 5 5 25 आणि पी क्यू बरोबर 14 8 112/5 आणि पी क्यू बरोबर 5 2 10 उरला 1 5 2 10 उरले 2 20 झाले 5 20 5 21 म्हणजे 22.4 या ठिकाणी ही लांबी झाली क्यूपीची. ओके, अशा पद्धतीने एकक म्हणा. या ठिकाणी पुढला प्रश्न आहे आकृतीमध्ये पी क्यू बरोबर 6 पी क्यू बरोबर 6 क्यू आर बरोबर 10 या ठिकाणी क्यू आर 10 दिलेले आहे आणि पी एस या ठिकाणी 8 दिलेले आहे. तर आपल्याला टी एस सांगितलेले आहे. या ठिकाणी टी एस आणि आर क्यू या दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात पी बिंदूमध्ये छेदतात आणि म्हणून जीवांच्या बाह्यछेदनाच्या प्रमेयानुसार या ठिकाणी पी टी गुणिले पी एस बरोबर पी आर गुणिले पी क्यू. पुन्हा जीवा बाह्यछेदनाचे प्रमेय वापरून किंवा जीवांच्या बाह्यछेदनाचे प्रमेय वापरून पी पासून पूर्ण लांबी पी टी आणि एस पर्यंत लांबी त्याला गुणिले पी एस तसेच बरोबर पी आर गुणिले पी क्यू. ओके, पाहूया. या ठिकाणी आपल्याला पी क्यू दिलेले आहे 6 पी क्यू 6 दिलेला आहे. आपल्याला पी आर आवश्यक आहे. तर या ठिकाणी क्यू आर 10 दिल्या, त्यामुळे पी आर बरोबर पी क्यू अधिक क्यू आर. पी क्यू 6 आहे आणि ही 10 दिलेलं आहे. क्यू आर 10 दिलेले आहे, त्यामुळं 10 आणि 6 16 ही पी आर मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला पी एस 8 दिलेले आहे आणि टी एस काढायचे आहे. ओके, त्यामुळे टी एस एक समानायची आणि पी टी या ठिकाणी 6 अधिक x. ओके, टी एस बरोबर x मानू. टी एस बरोबर x मानू आणि मग साहजिकच या ठिकाणी पी टी बरोबर 6 अधिक x. ओके, किमती घालूया. इथं पी टी 6 अधिक x गुणिले पी एस आहे या ठिकाणी या आकृतीमध्ये पी टी बरोबर पी एस अधिक एस टी एक्स मानलेला आहे आणि पी एस आहे 8 अधिक एक्स गुणिले 8. पहा, पी टी बरोबर पी एस अधिक एस टी, पी टी बरोबर 8 अधिक एक्स टी एस आपण किंवा एस टी एक्स मानले आहे म्हणून 8 अधिक एक्स गुणिले 8 म्हणजे पी टी गुणिले पी एस. पी टी 8 अधिक एक्स गुणिले 8 या ठिकाणी 8 दिलेलं आहे पी एस. ओके, म्हणून पी एस गुणिले 8 बरोबर ही 16 दिली आहे. पी आर गुणिले पी क्यू 6 आहे, त्यामुळं 8 गुणिले 6 गुणिले 8 आहे ते पलीकडे जाऊन 16 गुणिले 6ला भागिले 8 1 8 2 16 6 2 12 8 अधिक एक्स बरोबर 12. 8 अधिक एक्स बरोबर 12. एक्स बरोबर 12 वजा 8 12 8 गेले 4. एक्स बरोबर या ठिकाणी 12 म्हणून 8 गेले उरले 4. एक्स आपण मानलेला होता एस टी, त्यामुळं टी एस बरोबर 4. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. उद्याच्या प्रथम सत्राची परीक्षा आपणास सोपी गेल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल.
आणि अंतिम परीक्षेसाठी निश्चितच असे प्रश्न उपयुक्त ठरणार आहेत. भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या आणि त्यामुळं आपल्याला आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्या समोर येतील. अत्यंत सोप्या भाषेत तयार केलेला व्हिडिओ आपणास नक्की आवडला तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहित करा. धन्यवाद.